नमस्कार मित्रांनो, तर सिम्पली भवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आहे माझ्या चाईत. ॲक्च्युली लहान पोरांनी बघा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करायचं ठरवलं आहे. वर्ष पहिलंच आहे त्यांचं आणि संपूर्ण मेहनत ही आमच्या लहान पोरांनी केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, त्यांनी किल्ला पहिला विचारला कसला बनवत आहे, तर त्यांनी त्यांच्या मनाने त्यांच्या पद्धतीने जसा वाटेल तसं त्यांनी किल्ला बनवला आहे. नमस्कार मित्रांनो, तर मी जसं तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला दाखवलं देखील की आपल्या मुलांनी आपल्या चाईच्या कशी छान अशी शिवजयंती साजरी केलेली आहे. तर आता त्यांनी सांगितलं आहे आपल्याला की ते आता हे बनवणार आहे काय पालखी. आता पालखी सोहळा देखील आपण दाखवूया. पालखी सोहळा आपल्या पूर्ण गल्लीवर फिरवायचा आहे, तर ते दाखवतो. तर मित्रांनो, झोपड्यांची रचना देखील बघा यांनी खूप छान अशी झोपड्यांची रचना केलेली आहे. पुट्ट्याचे घर आणि वरती नारळाची कवशी, ज्याचं स्वरूप दाखवतो की वरची झोपडी आहे ही. छोटे छोटे असे झोपड्या त्यांनी दाखवलेल्या आहेत, सोबत मावळे दाखवलेले आहेत, तोफ देखील आणलेली आहे आणि सोबत मधोमध विराजमान केलेले आहेत छत्रपती श्री शिवाजी महाराज. छान अशी बांधणी केलेली आहे मुलांनो. सोबतच असं छोटंसं टेंट टाईप केलेलं आहे आणि मागच्या साईडला हा बॅनर उभा केलेला आहे त्यांनी, जो जेव्हा ते पालखी नाचवतील त्या टायमिंगला ते खोलणार आहेत. संपूर्ण तयारी आता या लहान मुलांनी एकट्याने केली, त्यांच्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे. सोबतच ही त्यांनी आता पालखी केलेली आहे. पालखी तुम्ही पाहू शकता. पालखीमध्ये देखील विराजमान केलेले छत्रपती श्री शिवाजी महाराज. याची देखील पालखीची संरचना बघा त्यांनी पुट्ट्यापासून त्यांनी बनवलेली आहे आणि ही पालखी आणि सोबतच ही लाईट संपूर्ण लहान मुलांचं डोकं आहे मित्रांनो. छान असं त्यांनी बनवलेलं आहे. तर ही आमची बच्चे कंपनी. तर मित्रांनो, ही आहे बच्चे कंपनी, यांनी हे बनवलेलं आहे छान असं. तर छत्रपती शिवाजी महाराज की चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.
मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता आपल्या गल्लीतल्या पोरं खूपच छान उत्साह आहे त्यांचा. जय भवानी. मंदिर पुढे झाले होते गणेश मंदिरात आमच्या या पुढे चला. हर 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 जय भवानी. जय भवानी. जय 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 भवानी. जय 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 भवानी. तर विशालजी कचरे, आपण चाळीतील लहान पोरांनी केलेली ही छोटे गाणे शिवजयंती याच्या बाबतीत काहीतरी बोलावं अशी आमची इच्छा आहे. अनपेक्षित होता. लहान मुलांनी खरंच या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या इथे मूर्ती होती आपल्या एका कार्यक्रमानिमित्त आणली होती. त्या अनुषंगाने लहान मुलांनी एकत्रित येऊन म्हणजे ह्यांच्या वयाचा विचार पण आपण करणार नाही की त्यांच्या डोक्यात एवढी कल्पना आली असेल. रुद्र आणि निकेतन यांनी ह्या कल्पनेला वाव देऊन आणि सर्व लहान मुलांनी एकत्रित येऊन हा स्तुत्य असा उपक्रम केलेला आहे. आणि मला असं वाटतं की आपण कार्यक्रमाचं स्वरूप आपण बाहेर बघतोय DJ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण कुठल्याही पद्धतीचं म्हणजे गडकिल्ले असतील किंवा पारंपरिक पद्धतीने आणि ज्या टाकाऊ वस्तू असतील त्याचा वापर करून या ठिकाणी त्यांनी एक चांगल्या पद्धतीने एक पालखी सोहळा आयोजित केला होता. आणि ही परंपरा मला असं वाटतं की आता ही चाळीला लागू वर्षी त्यांनी एक सुरुवात केलेली आहे. तर पुढच्या वर्षीही येत्या बऱ्याच वर्षामध्ये आता हा कार्यक्रम आपल्याला सुरू ठेवावा लागणार आहे. ह्यांनी आपल्याला दाखवून दिले की ह्या कार्यक्रमात लहान मुलं नाही तर मोठ्यांनी सुद्धा सहभाग घेतला पाहिजेत. तर असा उपक्रम त्यांनी ठेवलेला आहे. तर चाळीच्या वतीने सुद्धा म्हणजे कौतुकास्पदच आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज की. तरी लहान मुलांनी केलेली ही शिवजयंती खूपच छान आहे. तर कार्यक्रमाची सांगता झाली असं आम्ही जाहीर करतो. केव्हा ठिकाणी आम्ही मानपान देतोय का भूता घेताना देतोय ते आम्हाला तर कळत म्हणजे घर मांडलेलं आहे इकडे.